नमस्कार सगळ्या ताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आता सकाळचे वाजलेले बघा 8 आणि आज 8 वाजताच आमचे सगळे काम आवरले. कश काय कश काय आवरले पिल्लू? तर आज आहे बघा 24 जून आणि आज करणार आहे आपण सरकीची लागवड. तर आम्हाला जायचे शेतामध्ये, त्याच्यामुळे आज आम्ही पटपट आवरून लगेच आता निघालो शेतामध्ये. तर इकडे बघू आपण काय करतोय. सोनू सोनू आजचे दिवस घरी राह ना बाळा, चल ना शेतात. नको, मी शाळा चालू आता. तर सोनू काही येत नाही बघा शेतामध्ये, तो जाणार आहे शाळेमध्ये आणि इकडे चालू आहे त्याचा नाश्ता. तर तो 8 वाजून 10 मिनिटाला जातो आहे ना. आमची बस थोडी उशीर येते. जेवतोय तो जेवतोय. पटकन जाऊ दे, आज तर लवकर येईन. बर तू नाश्ता कर आणि तुझं जा कडी लावून आणि चाललो. काय म्हटलं? टाइम आता वाजले बघा 8 बरोबर. हा 8 वाजले. आता परत विचार ना. आता 8 वाजले बेटा. तर आम्ही जातो शेतामध्ये आणि तू कडी लावून जाय, ठीक आहे? तर सोनून इकडं पूजा पण केली बघा सकाळी सकाळी मस्त. तर सगळ्या ताईंना श्री स्वामी समर्थ. तर अशी छान पूजा करून घेतली आणि मोकळं असल्यामुळं उंदराचं तर टेन्शनच नाही राहिलेलं. लेंड्या वगैरे पडत होत्या अडचण असल्यामुळं, आणि पूजेला पण बसता येत नव्हतं व्यवस्थित. त्या आता छान बसता येतं. इकडे दिवा वगैरे लावला, आत्ताच अगरबत्ती लावलेली होती बघा. तर असं आवरलेलं आहे आमचं, स्वयंपाक वगैरे भांडे बिंडे चकचक चकचक आवरलं आम्ही सकाळीच उठून. आणि आता निघालो आम्ही शेतामध्ये. तर चाललो बघा आम्ही आता शेतामध्ये. तर बघू शकता किती पाऊस पडलेला आहे आमच्याकडं. रात्री तर बघितलं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये. इकडून चला, चप्पल नाही चालत आहे ना, चप्पल चालत नाही, पाऊस खूप पडलेला असल्यामुळं सगळा चिखल झालेला आहे बघू शकता मस्त. आणि पूर्ण आजूक पण आभाळाचं वातावरण आहे, म्हणजे पाऊस येणारच आहे दुपारून, आहे ना त्या? हां. तर आमच्याकडं सरकी लावायच्या आधी कशी पूजा करता, कशी काय काय करतो आम्ही, ते आज दाखवणार आहे समोर व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज किती पुढे लावून होई ना ते आपले? 1.5 पुढा आहे ना. तर आमचे सगळे 3 पुढे, म्हणजे 2च दिवसाची पेरणी आमची. तर एवढं काही टेन्शन नाही आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही काही मूग उडीद अजूक काय तीळ भरपूर लावणार आहे. आता उद्या आज बी भरण आणू, उद्या ते लावू. ते मागून झालं चालतं, ते मागून लावलं चालतं आहे ना. फक्त सरकी लागली पाहिजे लवकर. तर हे बघा मिरची बी कशी छान अशी खुललेली आहे, पाऊस पडल्यामुळं सगळं हिरवगार वातावरण दिसतंय. आणि ही आपली जांभूळ, सगळ्या ताईंनी कमेंट केल्या होत्या की आमच्याकडे 70 रुपये 80 रुपये पावशेर जांभळे आहे. आणि ताई आमच्याकडे बघा काय हाल आहे जांभळाची. बघा हे जांभळं, काल वारं असल्यामुळं सगळे जांभळं खाली पडलेले आहे बघा. आणि यावर्षी आमची जांभूळ थोडी बारीक पण पडलेली बघा, खूप मोठे मोठे जांभळं राहत असते. तर हे बघा, हे तर किती छान आहे, हे वरून पडलेले तरी पण किती मस्त आहे बघा. हे सडा जांभळाचा, सगळी अशी जांभळं पडलेली इथं पूर्ण शेतामध्ये. आणि वरती एकदम कमी राहिलेली आता. तर चला आपण जाऊ, जांभळं बघत बसलो तर आमची काही पेरणी होणार नाही. चलो. वरती आभाळ डबडब आलेलं आहे बघू शकता, सांगता येत नाही, 1-1.5 तासात बी पाणी येऊ शकतो. तर आलो बघा आम्ही शेतामध्ये. ही जी आपली नाडी आहे, जिथं आपलं शेड होतं तिथं आपण की लावणार नाही आहे, कारण की इथं उडीद मूग आणि मक्का लावायची आपल्याला. आपण सरकी लावणार आहे ठिबकच्या वावरामध्ये. तर चला तिकडे ठिबकच्या वावरामध्ये. ठिबकवर असली की एक अर्धा वेळेस पाणी नाही आलं तर आपण ठिबकनी सोडू शकतो, पण इकडं चांगला पाऊस पडल्याशिवाय तर चालत बी नाही. आणि याच्यामध्ये एवढी जमत नाही ठिबक नसल्यावर. ठिबकवरच सरकी पाहिजे, कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न. चला. का त्या पूजा इकून करता का तिकडं आंब्याखाली ना? तर आता आम्ही आंब्याखाली चाललो बघा. चला चला. हां, ह्यावेळेस बांजार हे केलं आहे ना तिकडं, जास्त पडलेलं होतं यावेळेस, कमी. हां 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 हां, नाही तर लगी इकडनं सरकी होती, आता मस्त झालं. चला. कोणत्या कोणत्या शेतकरी ताई माझे व्हिडिओ बघता आणि त्यांची पेरणी झालेली आहे त्यांनी मला कमेंट करून सांगा बरं का, तुमच्याकडे पाऊस पडला का.
तर ही शेती आहे बघा माझ्या दिराची लाण्या. सगळ्यात विचारता की त्यांना शेती नाही आहे का, तर ही ठिबकवाली माझी आहे आणि ठिबकच्या शेजारी त्यांची आहे. मी ठिबक केलेले आहे, त्यांना आता करायचं आहे ठिबक. पण सीता प्रेग्नंट असल्यामुळं त्यांच्याकडून घरी शेती होत नाही, तर त्यांनी ठोक्याने दिलेली आहे. आणि बघा कसं पाणी साठलेलं आहे, खूप पाणी पडला काल. आणि इथं बहुतेक मक्काच लावणार आहे का त्या, ज्यांना ठोक्याने दिलेली ते मक्का. तर ज्यांना ठोक्याने दिली त्यांनी काल सरकी लावली म्हणे आई, आम्हीच मागं पडलो. तर होऊन जाईल आमची, पण तसं काही नाही. तर इकडं बघा आई कशी पूजा करताय दाखवते तुम्हाला. सगळ्यात अगोदर त्यांनी 5 दगड मांडून घेतले. काय म्हणता आता त्याला, देव, सॉरी देव म्हणता. तर असे छान धुवून घेतले बघा. असं कापूस वेचताना पण करत असतो बघा आम्ही, है ना. तर आता स्वच्छ धुवून घेतले त्याला. आता ते छान हळदी कुंकू लावून घेणार आहे. तर बघत राहा पूजा काय म्हणत असते पण त्याला. देवच म्हणते ना मला. अच्छा, ते देवच मांडले आपण. हां. तर देवापासूनच आपण सगळी सुरुवात करतो. म्हणजे गणपती बाप्पापासून सगळ्यात मेन म्हणजे गणपती महाराज की जय. आणि आता यांची पूजा झाल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर आपण लावणारे धनी, म्हणजे त्याला धन म्हणता, है ना. हा, धन वाढतं. धन वाढतं. हां. तर हळदी कुंकू लावून घेतलं बघा आईनी मस्त. फुलं आणले असते बघा ताई आम्ही, पण फुलं आणायचं असं आहे की फुलंच नाही आहे. आणि भोकरदनला आमचं काही जाणं झालं नाही, झाडाला काही फुलं नाही बाहेर, त्याच्यामुळे फुलं काही आणले नाही. फुलं पण पाहिजे होते थोडेसे. साखर वगैरे टाकून घेतली आईने बघा. आता घेतलं दर्शन, अगरबत्ती लावताय. नारळ राहिलंच हो आता आपलं, नारळ फोडायला. आपण उद्या फोडू. उद्या किंवा आपण मक्काच्या वावरात जेव्हा मक्का लावू तेव्हा फोडू. सकाळी जाता बघा शेतामध्ये, तुम्हाला बघा दाखवते मी. हा रस्ता आहे आपला, झूम करून बघा. बैलगाडी जातीये, कसे निघले लोक सकाळी सकाळी शेतामध्ये. बैलगाडी भरून चालले बघा. घरातले सगळे निघते. पेरणीच्या दिवसामध्ये कोणीच घरी राहत नाही, कारण की एक एक दिवस महत्वाचा असतो, आहे ना त्या. हा, एक दिवस महत्वाचा. तर घरी आपली पूजा वगैरे, आता पूजा झाली आता. हां. तर आता ह्या सरकीचा पुडा इथं ठेवावं लागतं का आधी. हा, तुला नाही. तर हे बघा आत्ताच सरकीचा पुडा फोडला आम्ही आणि त्याच्यातून काढली आईनी सरकी. आता ही आपण सगळ्यात अगोदर देवाजवळ ठेवणार आहे बघा. हा. 5. तर 5 सारख्या आईनी ठेवल्या, अगरबत्ती लावली, पूजा झाली. आणि आता आपण करणार आहे सुरुवात. आता धनी लावते. हां, सगळ्यात अगोदर 5 गुच्छे धन्याचे लावत असतो आम्ही, म्हणजे छान कापूस होतो असं म्हणता. धन असतं ते. दोन. तर मला उभ्या कॅमेऱ्याने रील घ्यायची होती बघा ताई, त्याच्यामुळे मी 5 कुठं गुच्छे लावले ते दाखवले नाही. ते बघा 1 2 3 4 आणि इथं 5. अशा 5 ठिकाणी आपण छान धनी लावून घेतलेले. आणि आता आपण करतोय सुरुवात सरकी लावायला. हा, इकूनच लावा. चालतं. तर इकून लावताय बघा आई सरकी. तर कशी सरकी लावतो दाखवतो तुम्हाला. हे बघा, याच्यामध्ये दाणा टाकला, थोडं झाकून टाकायचं का वात्या. हो, असं दाबून टाका. हां. ते बघा, जास्त बी नका दाबू, आज पावसामुळे टर्टर उगून येईन. मग जास्त मध्ये असले किती उगत नाही ना. मग कसं खोलच निब्बर आहे इथं. हे इथं कसं आहे, नांगर जात नाही त्याच्यामुळे निब्बर आहे बघा ताई आंब्याखाली. तर तिथं जास्त खोदावं लागतं. हे बघा.
तर ठिबक केलेलं असल्यामुळं ठिबकची भोसके जिथं आहे तिथंच सरकी लावावं लागते बघा, कारण की पाणी मग चांगलं पोहोच होतं. आजूबाजूला जर झाड लावल्या गेलं तर तिथं पाणी पोहोचत नाही, ते सुकतं. तर इकडं चालू आहे बघा आज आमची सरकी लावणं. आज आमचं 1 ते 1.5 पुडा सरकी लावणं होती, तर बघू शकता. तर आज चालू आहे आमचं सरकी लावायचं काम. तर कोणाकोणाची सरकी लावणं झाली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आज आमची किती सरकी लावणं होती ते दाखवते समोर व्हिडिओमध्ये तुम्हाला, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता वाजलेले 8, पाऊस किती वाजेपर्यंत आम्हाला सरकी लावू देतो तेही बघू आता. जर दिवसभर पाऊस उघडला तर आज आमची बरीच सरकी लावणं होती, आणि दुपारपर्यंत असला तर एखादा पुडा लावणं होईल बघा. तर या सरकी लावायला मग. तर बऱ्याच ताई कमेंट करत होत्या की तुम्हाला की कामं नाही का, घरीच बसून राहता. तर ताई त्यांच्यासाठी आमचे कामं चालू झाले. आता रोज आम्ही तुम्हाला शेतात दिसणार आहे, आणि शेतामध्ये आमचे काय काय कामं करणार आहे आम्ही तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बघा. तर वाईट कमेंट करू नका ताई, ज्या वाईट कमेंट करतात त्या ताईंसाठी आहे. तर आपली आहे ताई सरकीची लागवड. आपण लावणारे सरकीचे 3 पुढे, मक्काचा 1, आणि उडीद, मूग, तूर, तीळ, भाजीपाला. तर रोज रोज माझे छान छान ब्लॉग बघत जा बघा, कारण की आता इथून पुढे शेतातले ब्लॉग राहणार आहे. आणि शेतातले ब्लॉग सगळ्यांना आवडते मला माहिती आहे, कारण की सिटीमध्ये शेत बघायला मिळत नाही. तर रोज मी तुम्हाला एकदा तरी शेताची शेअर करणार आहे, कारण की आता मी म्हणजे रोज तुम्हाला मी शेतातले ब्लॉग टाकणार आहे बघा. तर माझे डेली ब्लॉग नक्की बघत जा. तर सोनूच्या मम्मीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, नुसतं व्हिडिओ बघत जाऊ नका, कारण की माझे सबस्क्राईब वाढतच नाही बघा. ते व्ह्यूज खूप चांगले येतात, पण सबस्क्राईब तेवढेच आहे. तर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही माझ्यासारख्या कमी शिकलेले असाल तर तुमच्या मुलाकडून कोणाकडून तरी सबस्क्राईब करून घ्या बघा माझं चॅनल. आणि डेली माझे ब्लॉग बघत जा. जसे आहे तसे आहे, मी जसे आहे तसे आहे दाखवणारे, आणि जे करते ते दाखवणारे, जे खाते ते दाखवणारे, जे पिते ते दाखवणारे, कारण की तुम्ही माझी फॅमिली आहे आणि मी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. त्याच्यामुळे माझे व्हिडिओ आवर्जून बघत जा. आणि माझे ब्लॉग तुम्हाला आवडता का हेही कमेंट करून नक्की सांगत जा. तर आम्हाला चांगला कापूस येऊ ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करा, कारण की आज आपण खूप उशिरा लागवड केलेली आहे. 6 जूनची 24 जून झालेली आहे. सरकी कशी येते, कापूस कसा होतो माहीत नाही, पण महाराजांचा आशीर्वाद असला, गणपती बाप्पाचा आशीर्वाद असला तर नक्की माणूस पुढे जातोय माहिती. आणि आपण देवाची पूजा करूनच सरकीला सुरुवात केलेली आहे. तर मला तरी वाटतं की आपल्याला छान असा कापूस होईल. पण खरंच कोण शेतकरी ताई आहे आणि त्यांची लागवड झालेली, त्यांनी आवर्जून मला खरंच सांगा बरं का, की तुमची सरकीची लागवड झालेली का, केवढी सरकी आहे, मला पण ऐकायला आवडेल. कारण की मी सगळ्या कमेंट वाचते, म्हणजे आता तरी वाचते, मागच्या व्हिडिओच्या नाही वाचू शकत, पण ह्या व्हिडिओच्या सगळ्या कमेंटला उत्तर मी देणार आहे. तर नक्की सांगा. आणि आमचं शेत कसं आहे तेही सांगा. तर आता असं दिसतंय बघा, 8 दिवसांनी तुम्हाला खूप छान दिसणार आहे, कारण की 8 दिवसांनी सगळे झाडं छोटे हिरवगार दिसणार आहे सगळीकडं. तर व्हिडिओ माझे बघत जा. आणि काही चुकत असेल तर सॉरी सगळ्या ताईंना, जर मी चुकीचं बोलत असेल काही चुकलं तर सांगत जा. तुमच्या बहिणीसारखी आहे, भाऊजाईसारखी आहे असं समजून. तर करतो आम्ही आता. तर लावतो बघा आम्ही सरकी आता तुमच्या संग गप्पा मारून, की आमची सरकी लावणं होणार नाही आहे. तर चला ताई, बाय.